रविवार म्हटलं ना की सुट्टीचा दिवस, पण ना तो कसा आणि कुठे जातो ना ते समजतच नाही. हाय, मी मोनिका. तर आमच्याकडे ठरला होता आज पावभाजीचा बेत करायचा. मग मला बाहेर पण जायचं होतं, म्हणून म्हटलं अगोदर ना आपण शिजायला टाकूया, आपण येईपर्यंत ही शिजून तरी राहील. आणि त्यानंतर आम्ही बाहेर निघालो होतो. आम्हाला जायचं होतं डीमार्टला. तशी रविवारची ना इतकी जास्त गर्दी असते ना डीमार्टला, फुल असते. पण म्हटलं कारण आजच्या दिवस रविवारचा असतो जो ना, त्यामध्ये सगळं आपलं किराणा वगैरे भरून ठेवावा लागतो. मग आज आम्ही किराणा वगैरे भरायला घेतला. तरी बऱ्यापैकी एवढी काही जास्त गर्दी नव्हती, कारण नंबर वगैरे पटकन यायचा आम्हाला पॅकिंगला वगैरे. ह्यात आधी ना त्यामध्ये ना आज ट्रॉलीमध्ये बसला होता, तर तो अजिबात बसत नाही. ते पप्पाचे हात दुखून जातात. त्यानंतर इकडे ना ह्यांचे ना कपडे घ्यायचे चालू होतं, बघायचं कोणता घेऊ कोणता नाही. आणि आधीच चालू होतं की खेळणं कुठलं घेऊ. आणि तो एवढा जास्त कन्फ्यूज व्हायचा ना की दोन 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 घ्यायचा, उचलायचा आणि हे घ्या म्हणायचा. पण त्यांनी त्यामधलं नंतर एकही घेतलं नाही आणि घरी आलो. घरी यायच्या अगोदर इथं ना मस्तपैकी सॉफ्टी खाल्ली, कारण हे खाणं हे कंपल्सरीच आहे डीमार्टमध्ये गेल्यानंतर. आणि बाबूलासाठी ना पॉपकॉर्न घेतले होते, कारण त्याला खूप जास्त आवडतात. घरी आल्यानंतर इथं सासूबाईंनी मस्तपैकी मॅशरनी मॅश करून घेतले भाज्या. त्यानंतर मी इथं फोडणी वगैरे टाकली आणि मस्त अशी आपली पावभाजी पण रेडी झाली होती. आणि इथं आधी उठला होता, त्याचं वेगळंच काहीतरी चालू झालं होतं. म्हटलं चला आता आपल्याला खूप भूक लागली, म्हणून इथं आम्ही मस्तपैकी इथं जेवण करायला घेतलं होतं. आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की जाऊन करा. चला भेटू त्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.